तुम्ही तर मुंबादेवीला जाऊन सांगितलं की महापौर दे, नाही दिला मुंबादेवीनं. अजून निकाल पूर्ण डिक्लेअर व्हायचा आहे. मी म्हंटल ना की ही फार अतिघाई होईल. निकाल येऊ देत, सगळे डिक्लेअर होऊ देत. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा जे तुम्ही म्हणताय की महापौर बसेल का वगैरे, तर मला याही बद्दल तुम्हाला सांगायचं आहे. ठाकरेंचा महापौर होईल. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही जे म्हणताय मुंबादेवी, तुम्ही जे म्हणताय मुंबादेवीने कौल दिला नाही. अहो, जो तुमच्या म्हणजे ही जी सगळी लोक तुमच्या म्हणजे पत्रकारांच्या नव्हे, ह्या सत्ताधारी लोकांनी जो अमाप पैसा वाटलेला आहे ते, आणि मी अजूनही मला तुम्हाला सांगायचं आहे, हे जे काही आकडे आलेले आहेत ना ते सगळे मशीनचे आकडे आहेत. जेव्हा सगळे बॅलेट पेपरवरच्या सगळ्या ज्या चालू होतं तेव्हा ठाकरे आणि भाजप हे बरोबर होतं. मी पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून सगळ्यांना सांगू इच्छिते की ही पूर्ण सेटिंग आहे, मी एवढं म्हणेल. आणि आपल्याला उत्तर देतील, पण त्याआधी माझ्यासोबत असलेल्या माझ्या सहकारी प्रणिता या पटकन आपल्याला उत्तर देणार, माफ करा, बातमी वाचून दाखवणार आहेत. महत्वाची बातमी पुण्यातून, त्यासोबतच मुंबईतून समोर येते. काका पुतण्याच्या युतीला जनतेनं नाकारलंय. पुण्यात काका पुतण्यानं राष्ट्रवादीनं बळ लावलं होतं, मोठ्या प्रमाणात प्रचार केला होता. अजित पवार यांनी सगळी जंग पछाडली होती आणि हा प्रचार केला होता. मात्र त्यानंतरही जनतेनं राष्ट्रवादीला नाकारल्याचं दिसतंय. पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्येही तीच परिस्थिती पाहायला मिळते. तर दोन्हीकडे अजित पवारांना फटका बसतोय. मुंबईत भाजप आणि शिवसेनेला जनतेनं स्वीकारल्याचं सध्याच्या आकडेवारीतून दिसतंय. ठाकरे बंधूंना सध्या तरी मुंबईत मोठा धक्का बसतोय, असंच या आकडेवारीतून पाहायला मिळतंय. तर शिवसेना आणि भाजपनं बहुमताचा आकडा हा गाठलेला आहे. बिलकुल. आपण एक मला थोडं थांबवा. अवधूतजी, सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया येते. सुषमा अंधारे या एकूणच निकालावर आपल्या शब्दांमध्ये व्यक्त होत आहेत. त्यांची प्रतिक्रिया आली आहे, ती आधी ऐकूया. मिलिंद वैद्य यांनी जो काही विजय इथं मिळवलेला आहे, विशेष म्हणजे ते 6व्यांदा विजयी झालेले आहेत आणि मताधिक्याने विजयी झालेले आहेत. याचा अर्थ असा की ठाकरेंना धक्का अशा ज्या रोज बातम्या येत होत्या आणि कितीही अमका दिग्गज गेला, तमका दिग्गज गेला, असं कितीही बातम्या दाखवल्या तरी दिग्गजांची काय वाताहत झाली ते आपण बघत आहात. आपण सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया पाहिली. अरुण सावंत यांना मगाशी आपण संधी देणार होतो. अयोध्या पौळ पाटील यांच्याकडून महत्वाचा आक्षेप कुठला होता? पैसे वाटण्याचा. दुसरा महत्वाचा आक्षेप कुठला होता? ईव्हीएम मॅनेज करण्याचा. आणि हे सगळं करून म्हणे तुम्ही जिंकताय. मला वाटतं आपण जर परत कामांची यादी द्यायला लागलात तर निवडणुकीच्या आधी प्रचार फेऱ्यांमध्ये जे झालं ते होईल. इथे थेट आणि स्पष्टपणे सांगा, तुम्हाला लोकांनी मतदान का केलेलं आहे? प्रसाद, जरा अरुणजींच्या आधी मी 1 मिनिट बोलतो. अरुणजींची परवानगी असेल तर. बरोबर. कसं आहे, छत्रपती शिवाजी टर्मिनसला सीएसटी म्हणतात, स्वामी विवेकानंद रोडला एसवी रोड म्हणतात, लाल बहादूर शास्त्रीला एलबीएस मार्ग म्हणतात. हे भारतीय जनता पार्टीला कमळी म्हणणार. आमच्या मुंबईच्या अध्यक्षांचं नाव आहे अमित साटम, त्यांना चाटम म्हणणार. आणि तुम्ही अपेक्षा करताय की आम्ही काय करायचं आणि आम्ही काय नाही करायचं. तुमचं काही आम्ही विडंबन करत नाहीयेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे बोलू देत, मला बोलू देतो. तुम्ही बोलत असताना मी बोलत नाही. कृपा करून एक लक्षात घ्या, तुम्ही बोलत असताना मी बोलत नाही. लक्षात घ्या, तुम्ही बोलत असताना तुम्हाला याच्यापुढे बोलायला लढा बघा. आता गंमत बघा याच्यापुढे. तुम्हाला ऐकायचं सुद्धा ठेवायला लागेल. तुम्ही आधी ऐका, तुम्ही प्रश्न केलेले आहे. तुम्ही उद्धव साहेबांना नाव नाही ठेवलं का? परंतु उद्धव साहेबांना आम्ही एकही नाव नाही ठेवलेलं. आम्ही सन्माननीय उद्धव ठाकरे बोलतो. जे वंदनीय हिंदू ते सोडा. तुम्ही त्या नावाला लहान करण्याचा प्रयत्न करत आहात अवधूतजी, आणि शिंदे गटाने हे लक्षात ठेवलं पाहिजे. थोडं चर्चेत संयम ठेवायला हवा. माझी भूमिका मांडली. ठीक आहे, तर तुम्ही जी भूमिका मांडलेली आहे तर तुमच्या पक्षाचं नाव आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे उभाटा. तुम्हाला एवढा का राग येतो? तुम्ही लोकांना हिंडवायचं, तुम्ही लोकांना टरबुजा म्हणायचं, तुम्हाला काही नाही बोलायचं. तुम्हाला वाईट वाटलं तर तुम्हाला वाईट वाटण्यासाठीच आम्ही इलेक्शन लढतो. तुम्हाला वाईट वाटण्यासाठी आम्ही तुम्हाला हरवतो. तुम्हाला चांगलं वाटावं यासाठी थोडीच आम्ही जन्माला आलेलो आहोत. म्हणजे तुम्ही तुम्हाला चांगलं वाटावं यासाठी आम्ही जन्माला आलो आहोत का?
तुम्ही यांचं नाव तुमची लहान चूक आहे करताय का? का? आम्ही तुम्ही जनता हे आहोत का? तुम्ही हे त्यातून सांगताय का तुम्हाला की चांगलं आम्ही वाटावं बाळासाहेब यासाठी ठाकरे यांचं आम्ही नाव आहोत लहान का? केलं? नाही, नाही, एक हा मिनिट, तुम्हाला एक मेसेज मिनिट. द्यायचा का अयोध्या ताई महाराष्ट्राने ऐका जरा, एक ताई, मिनिटं थांबा एक थांबा, मिनिट. मी सांगतो बघा थोडं- जरा हे बघा जी. एक कार्यकर्ता म्हणून कार्यकर्त्याचा एक आदर ते त्यांच्या बद्दल तसे बोलतायत खूप आदरणीय आहेत. कैलासवासी बाळासाहेब ठाकरे एक महान व्यक्तित्व होते, पण बाळासाहेबांचा आदर्श या लोकांनी ठेवला नाही ना. बाळासाहेबांनी सांगितलं होतं की ज्या दिवशी मला काँग्रेसचं समर्थन करण्याची वेळ येईल मी या शिवसेने नावाचा जो दुकान आहे बंद करीन, ताला लावून देईन. अशा किती प्रकारचं किती वेळ किती सारे बाईट्स आहेत त्यांचे आम्ही आता पण बघत असतो. बाळासाहेबांच्या नावाबद्दल फक्त आपण हे करू, त्यांच्या विधानाबद्दल जेव्हा आपण त्याचा परिहार करतो तेव्हा आपल्याला असं वाटून दिसते की तुम्ही बोलता काय वेगळं आणि करता काय दुसरं. ठीक आहे अयोध्याजी याचा असं नाही झालं पाहिजे. दादा तुम्ही ज्या साहेबांचं सांगताय रेफरन्स देताय त्यालाच मी तुम्हाला उद्देशून सांगते आहे. ह्या भाजपमध्ये आज 100 पैकी 98% ही काँग्रेस आहे. आणि काय तुम्ही सांगताय आणि उरली सुरली काही लोक आहेत ना ती आमच्या पक्षातून किंवा पवार साहेबांच्या गटातून घेतलेली आहे. अख्खी तर तुम्ही काँग्रेसमध्ये भाजप करून टाकलेला आहात. मला तर वाटतंय तुमच्या पक्षाचं नाव तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या ऐवजी काँग्रेस युक्त भारतीय जनता पार्टी असं ठीक आहे. तुम्ही नाव ठेवलं पाहिजे. ठीक आहे ठीक आहे मुद्द्याला ठीक आहे, येऊया. ठीक माफ करा ठीक मुद्दा आहे. भरकटू देणार नाहीये मी. ठीक आहे, ठीक आहे. मला विनंती आहे एक मिनिट थांबा. आता अरुण सावंतांना बऱ्याच वेळापासून तांत्रिकदृष्ट्या अधिकार होता उत्तर देण्याचा, तो राहिला. अरुण आता सावंत जाऊ दे.